नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मंत्री अजितदादा पवार विमान क्रॅशमध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे सर्वच आपल्या भारत देशाला एकदम झटका बसलेला आहे. आणि खरंच अशा चांगल्या लोकांसोबतच का नेहमी वाईट होतं. आणि खरंच ते खूप छान होते, खूप चांगले, म्हणजे त्यांचं नेतृत्व खूप भारी होतं. ते ना जे बोलायचे ते काम करायचे, जर होईल ना तर ते बोलायचे, नाही होणार तर नाही, म्हणजे आश्वासन पण असे द्यायचे की ते करणार म्हणजे करणार, असे आश्वासन जर होत असेल तर ते द्यायचे. तर सर्व आपल्या भारत देशाला, आपल्या महाराष्ट्राला खूप जास्त मोठा धक्का बसलेला आहे ह्या गोष्टीचा. आणि कोणालाच विश्वास बसत नाही की आपल्यामधून असे कार्यकर्ते हे आज नाही आपल्यामध्ये. ती गोष्ट खूप मनाला वाईट वाटते आणि खरंच त्यांना खूप भावपूर्ण श्रद्धांजली मी देते. खरंच मला पण म्हणजे एकदम आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा ऐकलं खरंच. आणि त्यांचे मला तर म्हणजे मी जास्त पॉलिटिक्समध्ये मला जास्त इंटरेस्ट नाही, पण खरंच असे जे लोक असतील ना, जे आपल्या भारतासाठी, आपल्या भारत देशाला, महाराष्ट्राला आपल्याला पुढे घेऊन जात असतील, जे चांगलं काम करत असतील ना, तर अशा लोकांना खरंच काही व्हायला नको. आपल्याला आपल्या भारतासाठी अशा लोकांची खूप गरज आहे. तर खूप वाईट झालं हा आजचा दिवस. खूप भारतासाठी काळा दिवस झालेला आहे आणि खूप वाईट वाटतंय. म्हणून मग आज लवकर थोडी शाळा सुटली, मग मी लवकर लवकर आले घरी. आता आज विशूला खायला, तर मग ते म्हणतात की आम्ही पोळी भाजी नाही खाणार आहे. तर बघू, भेळ करू थोड्या वेळातच. मी आता माझं स्किन केअर पण करत असते ना, नेहमी स्किन केअर रुटीन असतं माझं. तर ती स्किन केअरसाठी मी माझी जी क्रीम आहे ना, राईस क्रीम, ती बनवायला ठेवलेली आहे, ती बनवते. इथं दूध पण आलेलं आहे, दूध तापत ठेवते. बाकीची कामं आहे ना ती करायची मला. तर असं आहे. आणि आज दिवसभराचं जे काही आम्ही करू ते शूट करेल, तुमच्यासोबत शेअर पण करेल. आणि चला मग बोलते मी लवकरच. आता मी बनवते राईस क्रीम. भेळ बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. मुरमुरे घेतलेले आहे, त्याच्यानंतर चॉपिंग करून ठेवली कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे आंबट गोड तिखट पाणी, गोड पाणी. हे पाऊच मी रेडीमेड आणलेले आहे, तर ते घेतलेले आहे ते. आणि आता करायला सुरू केलं आहे भेळ. आता मस्त शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला. तर इथं मस्त छान खरपूस असे तळून घेतले आहे शेंगदाणे. खूप खरपूस केले ना छान छान लागतात, टेस्टी. त्याच्यानंतर लगेच आपले घरचे मसाले मी ॲड केलेले आहे याच्यामध्ये. आणि याला मस्त छान थोडंसं मीठ घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण की हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. मिरची मसाले आपले जे घरचे आहे ना तेच टाकलेले आहे. इथं व्यवस्थित सर्व मी मिक्स करते. आणि सर्व कांदा, टोमॅटो जे आपण चिरले ना, तुम्ही जे जे टाकणार ना, ॲड करणार तेवढं तुम्ही याच्यात टाका. आणि मी ना आपल्या डाएटसाठी हे खूप छान आहे. जेव्हा तुम्ही डायटिंग करताना, तर त्याच्यामध्ये ना मग बाकीचे तुम्ही पदार्थ न ॲड करतासुद्धा तुम्ही छान मस्त ही भेळ करू शकतात. मी त्याच्यामध्ये ना फरसाण ॲड करणार नाही आहे. फक्त ह्याच्यामध्ये ना मस्त छान कांदा, टोमॅटो हे जे आहे ना सलाड, म्हणजे हे ॲड करणार आहे. खरपूस शेंगदाणे, थोडंसं प्रोटीनयुक्त आणि जास्त तेलकट पदार्थ नको आहे आपल्याला याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने मी घरच्या घरी भेळ बनवते आणि ही डाएटसाठी पण खूप छान आहे आणि इतकी टेस्टी लागते ना. त्याच्यामध्ये मग आंबट गोड चिंचेचं पाणी, ते रेडीमेड पॅकेट आहे ना ते मिक्स केले मी. तर ते खायला तुम्ही एकदा अशी बनवून बघा, एकदम छान लागते, गरमागरम खूप भारी लागते. आणि मी नेहमी आम्ही अशीच करतो आणि ही डायटिंगसाठी मला खूप उपयोगात पडते. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा जर डाएट करत असेल ना, तर अशी भेळ करून खा. तर मी अशीच करते नेहमी. तर चला, मी आता पटकन भेळ आता सर्व करते आणि आम्ही खातो, मस्त एन्जॉय करतो. चला मग. तर अशी मस्त चटपटीत अशी भेळ बनवली आम्ही आणि एवढी छान झाली ना. तर चला आता आम्ही खातो. तर इथे मस्त छान दुपारच्या भरामध्ये ना असं आम्ही भेळ खातोय मस्त. आणि आद्विकला पण आवडते आणि आम्ही तिघंजणं मस्त छान असं टी व्ही बघत बघत आता एन्जॉय करतो आमची भेळ. चला मग बोलते नंतर.
आमचं खाऊन पण झालं आणि मग माझी आईस्क्रीम पण बनवली गेली. मग माझी आईस्क्रीम झाली, मी तुम्हाला दाखवते. हे पूर्ण एकदम छान असे मिक्स करावे लागते. तर तुम्हाला दाखवते जवळून आईस्क्रीम. अशा प्रकारे आईस्क्रीम मी बनवते. तर ही बनवून झालेली आहे. आता मी एका कंटेनर मध्ये भरून, तर आता मला भरून द्यायची आहे. तर मी याच्यामध्ये भरून घेते. तर मी अशी भरून दिलेली आहे ही आईस्क्रीम. आता थोडीफार उरली ना, ती लावून घेते, मी चेहऱ्याला लावते आणि आद्विकला झोपून देते. मग माझी कामं करायची बाकीची ती करेल मी नंतर. तर चला मी तर आईस्क्रीम लावते आणि नंतर मग आद्विकला झोपवते आणि मग नंतर कामं करते. त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते. नाही बाबू, आईस्क्रीम आता याला फ्रीज मध्ये मी ठेवून देणार आहे. राईस क्रीम चेहऱ्याला लावण्यासाठी. तर इथे मी जे क्रीम आहे ना, राईस क्रीम बनवलेली ती ठेवून दिली, स्टोअर केली. मग बाकीची थोडी उरली ना, तर ती इथे मस्त छान लावून घेते आता मी. तर मी घरच्या घरी ही राईस क्रीम बनवते. अजिबात कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्ट विकत आणून ते यूज करत नाही मी. तर हे माझे स्किन केअर आहे. मी जे जर माझं स्किन केअर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर काय काय मी घरी यूज करते माझ्या स्किनसाठी, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी माझं स्किन केअर तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मी जे की कोणतेच प्रॉडक्ट बाहेरचे यूज करत नाही आत्तापर्यंत, कधी केमिकलयुक्त करत नाही. मी माझे घरचे स्वतः बनवते आणि तेच यूज करते. तर अशा पद्धतीने माझं स्किन केअर असतं, माझं डाएट, ह्या सर्व गोष्टी मी माझ्या स्वतः मी करते, त्या फॉलो करते नेहमी. आणि कोणत्याही प्रकारचं बाहेरचं केमिकल वापरत नाही. त्याच्यानंतर सर्व गोष्टीचं माझं नियोजन असतं. माझं जॉब जरी असला ना, तरी पण मी मुलांचं, माझं घरातलं, बाकी माझ्या स्वतःच्या गोष्टी त्या सर्व मी करते. आणि मला त्या करायला म्हणजे जास्त एनर्जी मिळते. कारण की मी ना खूप ॲक्टिव्हच असते. कारण की मला कोणत्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही, लगेच आळस येत नाही. मी दुपारी झोपत नाही. सकाळी 5 ते माझे रात्री 10पर्यंत अशी कामं चालतात. आणि मी सर्व नियोजन केलेलं आहे माझ्या कामांचं. आणि जेव्हा आपण आपल्यामधली एनर्जी, आपण कधी कोणत्या गोष्टीला कंटाळा केला नाही ना, तर मग आपण ह्या गोष्टी करू शकतो. आणि खरंच आपल्याला आजच्या याच्यानुसार आजचं जर तुम्ही हेल्थ बघाल तर खूप लवकर आपल्याला आजार होतात. लवकर BP शुगरचा आजार सुरू होतो. त्याच्यामुळे हे आजार आपल्याला नको. तर आपण नेहमी ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. आपलं डाएट, आपलं फूड, त्याच्यानंतर योगा, ह्या सर्व गोष्टी ना आपण ह्या पाळायला पाहिजे. आणि स्किन केअर करणं पण म्हणजे तुम्हाला सांगते तर तेच करून चालत नाही. तर आपलं आतून स्टमक आहे ना एकदम क्लीन पाहिजे, नीट पाहिजे, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती हा ग्लो येत असतो. जर आपल्या स्टमकमध्येच प्रॉब्लेम असेल ना, तर मग आपल्याला पिंपलचा, वांग येणं, ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम, पिगमेंटेशन होतात. तर त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी नको आहे आपल्याला. तर वारंवार मी आता काय करते, तुम्ही पाहिलं इथं बॉटल मी ना आता ठरवलेलं आहे. ही बॉटल आहे ना भरून ठेवते आणि तेवढं संपवते. तेवढा वेळ ठरवलेली असते. तर ह्या 10 बॉटल मी दिवसभरात संपवायच्या असं ठरवलेलं आहे. तर हे पण माझं रुटीन आहे. म्हणजे मी आता ह्या गोष्टी आता फॉलो करते खूप जास्त. आणि काम करताना ह्या गोष्टी करत राहा तुम्हीसुद्धा. आणि जसा वेळ मिळेल ना, योगा करा, तुमच्यासाठी वेळ काढा स्वतःसाठी. कारण की आपल्याला खूप जास्त गरज आहे. आणि बघा, तुमच्याशी बोलता माझं किचन एकदम छान नीट क्लीन होऊन गेलेलं आहे. आणि मी ना दुपारच्या भरात माझी कामं करून घेते एवढी. आणि आपण वेळेच्या वेळी कामं केली ना, तर आपल्या ह्या दुसऱ्या कामांना वेळ मिळतो. जर आपण ना आपल्या कामांचं डिले केलं, कंटाळा केला ना, तर मग आपली कामं तशीच राहून जातात. मी ना दुपारचं टायमिंग ठरवलं तेवढ्या वेळेत माझी कामं करते. म्हणजे संध्याकाळी मला ना योगासाठी वेळ मिळतो. आणि मी खूप आधीपासून योगा करते, जवळजवळ म्हणजे आता गेले बरेच वर्ष झाले. तर मला योगा एक्सरसाइज जी नॉर्मल आपली असते ना, ती मी नेहमी करत असते. परत मला दोरी उड्या खेळायला खूप जास्त आवडतात. मी ॲट अ टाईम 100पर्यंत मी नॉनस्टॉप उडी मारते. मला खूप जास्त आवडतात त्या.
आणि मी लहानपणी तरी माझ्या खूप जास्त राहायच्या, पण आता ठीक आहे 100पर्यंत मी जाते. नॉनस्टॉप करते, पण पहिले ना स्टॉप मला सांगायला लागायचं तोपर्यंत मी उडी मारायची. एवढं जब्बर माझं दोरी उड्या राहायच्या. तर असं माझं रुटीन असतं. आणि मी सर्व घरातले क्लिनिंग, साफसफाई ह्या सर्व गोष्टी मॅनेज करून स्वतःसाठी वेळ काढते. आणि तुम्हीसुद्धा तुम्ही म्हणाल की तुम्ही घरी जास्त लोक नाही आहे, घर एवढं आवरायचं आहे. तसं काही नाही. 2 लोक राहो, 4 लोक राहो, 5 किती पण राहो, कामं ती कामच असतात. स्वयंपाक करावाच लागतो, भांडे निघतात, लादी पुसणं आहे, कपडे, सर्व गोष्टी असतात. तर मला मान्य आहे, पण आपण कंटाळा न करता ना कामांचं नियोजन केलं ना तर त्या गोष्टी होतात. जर तुम्ही कंटाळा करणार, आता जेवण झालं, अरे भांडे ठेवले तसेच, मग 1-1.5 तासाचाच आराम केला, मग तो वेळ चालला जातो. वेळेचं नियोजन करा. वेळेचं नियोजन केल्यानंतर ह्या गोष्टी सर्व घडतात. कंटाळा करू नका. कंटाळा केल्यानंतर काहीच होत नाही. आणि मला ना भर दुपारी पण तुम्ही सांगाल, मी आले ना शाळेतून नंतर अजिबात अशी बसून राहणार नाही किंवा अर्धा 1 तास पडून राहणार नाही, अजिबात नाही. मी लगेच कामांना सुरू करते, मुलांना खायला देते, मी स्वतः पण खाऊन घेते. माझं तुम्ही पाहिलं डाएट फूड ते काय असं ते मी जे असतं ना नॉर्मली हलकं फुलकं ते खाते दुपारच्या टायमात परत एकदा. तर असं असतं. आता मी मस्त छान चहा ठेवून घेते, चहा घेते. आणि सर्व असं नियोजनप्रमाणेच माझ्या गोष्टी असतात. तर मी चहा पण घेते, तर तो दुधाचा चहा नाही तर ब्लॅक टी घेते मी. तर ब्लॅक टी घेते जास्त. आणि सर्वात जास्त तुम्हाला बेली फॅट कमी करायचं असेल ना तर तुम्ही ग्रीन टी घ्या. त्याच्याने खूप लवकर बेली फॅट जातात. त्याच्यानंतर एक ड्रिंक आहे जी की त्यानेसुद्धा खूप तुम्ही 10 दिवसामध्ये सुद्धा वजन तुमचं कमी करू शकतात. ती ड्रिंक मी तुम्हाला नक्की लवकर शेअर करेल. जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा. तर ती ड्रिंकसुद्धा खूप उपयोगात, म्हणजे लवकर आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करते. आणि जर तुम्हाला फक्त बेली फॅट कमी करायचं असेल तर ग्रीन टी तुम्ही घ्या. जे फॅट्स असतात ना ते कमी होतात त्यांनी. तर मी ब्लॅक टी घेते. आणि माझं गोड तर खूपच कमी असतं. गोड, तेलकट, बाहेरचं खाणं खूप कमी असतं. मला शक्यतो मला घरातलेच पदार्थ खूप जास्त आवडतात. मला बाहेरचे पदार्थ इतकेसे आवडत नाही. खूप कमी मी प्रमाणात खाते बाय चान्स. तर पण मी घरामधलेच पदार्थ आवडीने खाते, मी स्वतः बनवलेले. तर ह्या पद्धतीने माझं रुटीन असतं. आता मस्त छान मी ब्लॅक टी घेणार, थोडंसं बसणार, मग त्याच्यानंतर माझं योगा वगैरे असतात ना ते करणार मी. कारण की ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. कारण की आजची लाईफस्टाईल आपली अशी आहे की जे फूड आहे, जे वातावरण आहे, त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही जेवढ्याच्या, म्हणून लवकर आपल्याला आजार होतात. त्याच्यामुळे ना हे आजार आपल्याला होऊ नये. आपण आपली हेल्थ स्वतः आपण काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याला ह्या गोष्टीपासून खूप दूर राहायचं असेल ना तर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा. आणि म्हणून मग मी करते. मला आवडतं, लहानपणापासून आवडतं. किंवा आपल्याला ह्या गोष्टी नको म्हणून मग मी ह्या सर्व गोष्टी स्वतः पाळते. आणि मला एकदम फिट राहायला खूप जास्त आवडतं. एकदम असं नाही का, मुलं जरी असले तरी असं काही नाही मुलं झाली आता तुला काय करायचं असं नसतं. तर हे योगा वगैरे हे आपल्या हेल्थसाठी असतं, जे की आपल्याला आजार होऊ नये, आपण व्यवस्थित राहावं, आपली तब्येत नीट राहावी याच्यासाठी असतात. तर याच्यासाठी हे योगा केले जातात. तर मी एक्सरसाइज केली जाते. तर आणि तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी फॉलो करा. तुमच्यासाठी खूप जास्त उपयोगात पडणार आहे. तर आता पटकन मी एक्सरसाइज माझी कंप्लीट करते आणि बोलते नंतर तुमच्यासोबत.
तर संध्याकाळी मी काय करते अर्धा तास जे नंतर बराच थोडा वेळ झाला का मग माझं काय रुटीन असतं स्वयंपाक करण्याच्या अर्धा तास आधी अर्धा एक तास आधी मी अर्ध्या तासासाठी योगा करत असते, एक्सरसाइज करते जी की मला आवडते करायला आणि मी तीच करते. तर अशा पद्धतीने माझं एक्सरसाइज वगैरे आज झालेली आहे. एक मिनिट एक्सरसाइज झालेली आहे आणि आता मी थोडा वेळ मस्त फ्रेश होणार अजून आणि नंतर मग थोडं बसणार, आराम करणार 15-20 मिनिटं. त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी, रात्री मग आद्विकचा अभ्यास, ह्या गोष्टी असतात. तर हे असं माझं रुटीन असतं. तर माझं हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं आणि मी माझ्या हेल्थसाठी माझ्यासाठी फिटनेससाठी मी खूप स्वतःला म्हणजे मी हे करते करत राहते. एक्सरसाइज म्हणा, ड्रिंक ज्या असतात ना ड्रिंक त्या पण मी घेत असते स्वतःसाठी. आणि काय काय करते माझं एक दिवसभरचं मी रुटीन शेअर करेल तुमच्यासोबत की मी काय काय करते. योगा करते, परत सकाळी कोमट पाणी आणि परत त्याच्यानंतर जिऱ्याचं पाणी, ह्या गोष्टी मी कशा कशा माझ्यासाठी मी करते तर ते तुम्हाला दाखवेन नक्की. तर असा माझा हा दिवस होता आणि माझं हे रुटीन होतं. तुम्हाला माझं हे रुटीन कसं वाटलं नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.